नमस्कार मित्रांनो, अश्वमेध नर्सिंग ट्युटर्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज MNCने एक नवीन परिपत्रक त्या ठिकाणी दिलेलं आहे. हे परिपत्रक थोडंसं जाचक आणि अटी शर्तींच्या अधीन राहून थोडंसं दिलेलं आहे. तर महाराष्ट्र परिचर्या परिषद यांनी 28 जुलै 2026 रोजी एक परिपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार त्यांनी आपले जे CNE आणि CPDचे 150 पॉईंट्स कंपल्सरी करणं होतं, तर त्याबद्दलचं परिपत्रक आहे. जे 2 दिवसाखाली त्यांनी एक परिपत्रक दिलं, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही यावर्षीकरिता 30 ते 50 पॉईंट्स केले तर तुम्हाला नेक्स्ट इयरला नेक्स्ट सिरीजमध्ये किंवा नेक्स्ट 27 ते 32च्या दरम्यान तुम्हाला 150 करावे लागतील असं सांगितलं. परंतु 2 दिवसांमध्ये अचानक त्यांनी हा डिसिजन बदललेला आहे आणि अचानक हा निर्णय बदलून त्यांनी असं सांगितलं आहे की तुम्हाला काही जरी झालं तरी 150 पॉईंट्स पुढच्या वेळेसचे आणि यावेळेसचे 150 पॉईंट कंपल्सरी करणंच आहे. अशा प्रकारचं परिपत्रक आहे. एकंदरीत हे परिपत्रक वाचून असं वाटतं आहे की या ठिकाणी हे मुद्दामून केल्यासारखं आहे किंवा एक मुद्दामून हे डिसिजन्स जे आहेत ते घेतल्यासारखं वाटतं आहे. तर बघूया त्याच्यामध्ये त्यांनी काय काय सांगितलेलं आहे, काय काय कंपल्सरी केलेलं आहे, बंधनकारक काय काय केलं आपण बघूयात खाली. तर हे याच्यात संदर्भ आहे उपचर्या परिषद नवी दिल्ली यांनी 15/5/15 रोजी अधिसूचना दिली होती राजपत्र काढून. त्यानंतर उच्च न्यायालयानं औरंगाबाद खंडपीठाने सांगितलेलं याचिकेमध्ये 2018मध्ये की त्या दिवशी त्यांनी एक आदेश दिलेला. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण आवश्यक विभाग आहे त्यांनी एक सांगितलेलं आणि महाराष्ट्र परिचर्या परिषद यांनी एक मीटिंग घेतली आणि मीटिंगमध्ये ठराव केला आणि ठरावात त्यांनी सांगितलेलं म्हणजे काय काय हे जे CNE आहे आणि CPD याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. अशा प्रकारचे अलग अलग हे लेटर्स आहेत आणि त्यांनी ते सांगितलेलं त्यांच्या घडलेले सगळे ते दिलेले आहेत. त्याच्या अनुषंगाने त्यांनी आता पुढे काय दिले बघूयात. याच्यात साधारणतः एक 6 ते 7 पॉईंट्स त्यांनी दिले आणि त्या पॉईंट्सच्या खाली काय काय दिलं आपण थोडं काय शॉर्टकटमध्ये बघूयात. तर फर्स्ट आहे पार्श्वभूमीमध्ये काय झालं पहिलं, याच्या अगोदर नर्सिंग कधी आली, कशी झाली, कधीपासून रिन्युअल केलं जातं याच्याबद्दल तरतूद आहेत सगळ्या. 1971पासून नर्सिंगला दर 5 वर्षांनी रजिस्ट्रेशन रिन्युअल करण्याची त्या ठिकाणी त्यांनी एक मीटिंग ठरवून सांगितलेलं होतं. परंतु जर विचार केला तर दर 5 वर्षाला ही करण्याची गरज नाही आहे, ह्या जाचक अटी आहेत. त्यानंतर दुसरा आहे परिचारिक व्यवसायात सातत्यपूर्ण ज्ञानवृद्धी व्हावी, कौशल्य विकास व्हावेत यासाठी हे करणं गरजेचं आहे किंवा हे ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे. ट्रेनिंग इन सर्व्हिस एज्युकेशन घेणं गरजेचं आहे. परंतु हे जे आहे त्याला पैसे घेऊन किंवा ऑफलाईन अटेंड करून कंपल्सरी करून लोकांना शिकवण्यात अर्थ नाही. यासाठी ज्या ज्या ठिकाणी ते संस्थेमध्ये लोक काम करत आहेत, स्टाफ नर्स काम करत आहेत, अशा संस्थांनी पुढाकार घेऊन हे CNE CPD त्यांच्या स्टाफसाठी भरवणं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी हे MNC कंपल्सरी करत आहे सगळ्यांनाच. तर बघूयात दुसरं आहे अनिवार्य CNE CPD श्रेयांक आवश्यकता, जे अनिवार्य आहेत कंपल्सरी तुम्हाला करणंच आहे याच्याबद्दलचं आहे. त्यामध्ये बघूयात 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2027 या कालावधीसाठी प्रत्येक नोंदणीकृत परिचार्या महाराष्ट्र परिचर्या परिषदेमार्फत निर्धारित केल्याप्रमाणे किमान 150 क्रेडिट आवर्स प्राप्त करणे गरजेचं आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की 150 कंपल्सरीच आहे आणि नूतनीकरण करण्यासाठी तुम्हाला 150 पूर्णपणे करणं गरजेचं आहे. 2 दिवसाखालच्या लेटरमध्ये त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही साधारण 30 ते 50 करा आणि बाकीचे नंतर पुढच्या सिरीजमध्ये 150 मग त्यावेळेस करून टाका असं त्यांनी सांगितलेलं होतं. परंतु आज त्यांनी अचानक हे बदललेलं आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट्स बघा. तिसऱ्या पॉईंट्समध्ये त्यांनी सांगितले की ज्या नोंदणीकृत परिचारिकांची महाराष्ट्र परिचर्या परिषदेच्या नोंदवहीत प्रथमच 1 एप्रिल 2022 रोजी किंवा त्यानंतर नोंदणी करण्यात आली आहे अशा परिचारिकांनी त्यांच्या प्रथम नोंदणीच्या दिनांकापासून 31 मार्च 27 पर्यंतच्या कालावधीकरिता त्या प्रोबेशननुसार किंवा त्या प्रोपोर्शननुसार काय करायचं आहे CNE CPD पॉईंट्स घ्यायचे आहेत. म्हणजे यांनी एकंदरीत असं सांगितलं की ह्याच्या अगोदर आपला एक डाऊट होता की जे 2022 ते 27 दरम्यान BSc नर्सिंग किंवा JNM पासआउट झालेले आहेत, ठीक आहे, किंवा ANM झालेत, अशा स्टाफ नर्सकरिता ही CNE CPD पॉईंट्स करायची गरज नव्हती. परंतु यांनी ह्या सर्क्युलरमध्ये ते पण तुमचा डाऊट क्लिअर केलेला आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही कधीही पासआउट झाला असेल, काही जरी झालं तरी तुम्हाला हे पॉईंट्स करणं कंपल्सरीच आहे, ठीक आहे. प्रथम नोंदणीचा कालावधी जसं की 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023च्या मध्ये तुमची नोंदणी झाली असेल पहिल्यांदा, तर तुम्हाला 150 करायचे आहेत. 1 एप्रिल 23 ते 24 दरम्यान असेल तर 120 पॉईंट्स, म्हणजे 30 पॉईंट्स त्या ठिकाणी दरवर्षी कमी करायला त्यांनी सांगितलेले आहेत. तर समजा तुम्ही 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 दरम्यान जर तुम्ही पासआउट झाला असाल आणि रजिस्ट्रेशन झालं असेल तर तुम्हाला 30 पॉईंट्स त्या ठिकाणी करणं कंपल्सरी आहे. म्हणजे सर्वांनाच एकंदरीत हे पॉईंट्स घेणं कंपल्सरी आहे अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसरा आहे एकदाच लागू होणारी संक्रमणकालीन सवलत. एकदाच लागू होणारी म्हणजे काय, एकदाच लागू होणाऱ्या सवलतीमध्ये काय, अंतिम वर्षात प्रवेश केलेला असून
CPD श्रेयांक प्रणालीच्या अंमलबजावणीसंदर्भात परिचर्या परिषद संस्था परिचारक संघटनाकडून प्राप्त झालेल्या निवेदनाचा विचार करून महाराष्ट्र परिचर्या परिषदेमार्फत 31 मार्च 27 रोजी समाप्त होणाऱ्या नूतनीकरण कालावधीकरिता एकदाचीच त्या ठिकाणी एक बाब म्हणून त्यांनी काही नियम घेतले, जसं की जो कालचं जे लेटर होतं त्या लेटरबद्दल खाली सांगितलेलं आहे. CNE CPD श्रेयांक प्राप्त केलेल्या नोंदणीकृत परिचारिका त्यांनी असं सांगितले की ज्या परिचारिकांनी 31 मार्च 2027पर्यंत एकही पॉईंट्स केलेला नाही त्यांना किमान 50 पॉईंट करणं गरजेचं आहे, किंवा 2025 खाली पण त्यांनी दिलेलं आहे की 31 मार्च 2027पर्यंत किमान 30 श्रेयांक प्राप्त केल्यास नूतनीकरणासाठी पात्र मानण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. अशा उमेदवारांनी आवश्यक 150 श्रेयांक पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले उर्वरित श्रेयांक पुढील नूतनीकरण कालावधीत प्राप्त करणे बंधनकारक राहील. म्हणजे तुम्ही 2027च्या नोंदणीकरिता आत्ता सध्या तुम्ही पात्र आहात, परंतु काही दिवसाने 2027 नंतर तुम्हाला 2027-2032च्या दरम्यान तुमचे जे काही बॅलन्स राहिलेले 120 पॉईंट्स आहे ते तुम्हाला आता पुढच्या वेळेस कंप्लीट करणंच आहे, कंपल्सरी आहे. म्हणजे हे 120 प्लस तुमचे 150 पुढचे असे साधारणतः एक 270 पॉईंट्स तुम्हाला त्या ठिकाणी किंवा 270 गुण त्या ठिकाणी किंवा आवर त्या ठिकाणी तुम्हाला करायचे आहेत. म्हणजे तुमची कुठलीही तुम्हाला सुटका याच्यातून दिली जाणार नाही, तुम्हाला ते कंपल्सरीच आहे. सदर उर्वरित श्रेयांक पुढील नूतनीकरण कालावधीकरिता अनिवार्य आहेत. ठीक आहे. त्यानंतर 0 CPD श्रेयांक असलेल्या नोंदणीकृत परिचारिका त्यांनी असं सांगितले की ज्यांनी विशेष एकदाच लागू होणाऱ्या संक्रमण कालावधी सवलती अंतर्गत ज्या नोंदणीकृत परिचारिकांनी परिपत्रकाच्या दिनांकापर्यंत एकही प्राप्त केलेले नाही अशा उमेदवारांनी 31 मार्च 27पर्यंत किमान 50 पॉईंट्स घेणे गरजेचं आहे. म्हणजे ज्यांनी आज दिनांकापर्यंत एकही पॉईंट्स घेतलेला नाही अशांसाठी 50 करणं कंपल्सरी आहे. म्हणजे ज्यांनी आतापर्यंत एकही सीन अटेंड केली नाही अशांसाठी 50 आहे, आणि ज्यांनी 1-2 सीन अटेंड केलेले आहेत तिकडले अशांसाठी अशा नर्सेसला 30ची त्या ठिकाणी मुभा दिलेली आहे. म्हणजे जे एक पनिशमेंट टाईप त्या ठिकाणी त्यांनी 20 एक्स्ट्रा करायला सांगितलेले आहेत. नूतनीकरणाच्या वेळी संबंधित अर्जदाराने विहित नमुन्यात हमीपत्र सादर करणे गरजेचं आहे. म्हणजे जर समजा तुमचे 150 पॉईंट्स क्रेडिट झालेले नाहीत तुमच्या अकाउंटला, तर तुम्हाला ह्याचं एक अंडरटेकिंग द्यायला लागेल, हमीपत्र द्यायला लागेल लिखितमध्ये, आणि त्यात असं लिहायला लागेल की हे जे पॉईंट्स आहेत ते आम्ही काही कारणास्तव केले नाहीत आणि इथून पुढे यावर्षी आम्ही 30 किंवा 50 जे असतील ते करत आहोत, आणि जर समजा हे पूर्ण नाही झाले तर आम्ही राहिलेले जे पॉईंट्स आहेत ते पुढच्या नूतनीकरणाच्या कालावधीमध्ये करून देऊ. आणि जर समजा आमच्याकडून ते पुढेही कंप्लीट नाही झाले तर त्यासाठी ज्या काही तुमच्या शिक्षा असतील त्या आम्ही त्यासाठी पात्र आहोत, जसं की तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होणं वगैरे, ह्या ज्या घटना आहेत यासाठी आम्ही स्वतः पात्र राहू असं त्यांनी असं लिहून द्या असं त्यांचं म्हणणं आहे. आता सवलतीचं स्वरूप काय आहे बघूयात. वरील सवलत ही केवळ 31 मार्च 2027 रोजी समाप्त होणाऱ्या नूतनीकरणासाठीच आहे, त्यानंतर पुन्हा ही सवलत दिली जाणार नाही. अर्थनिर्णय आता याच्यामध्ये इंटरप्रिटेशन वगैरे काय दिलेले आहेत. मोड ऑफ अर्निंग जे आहे क्रेडिट आवर हे तुम्हाला हँड्स ऑन स्किल वगैरे आहेत, तसेच शिक्षण डिजिटल माध्यमातून वगैरे आहेत, तर कसे घ्यायचे काय घ्यायचे याच्याबद्दल सांगितलेलं आहे. तसेच जवळपास 60% पॉईंट्स हे तुम्हाला ऑफलाईन अटेंड करून घ्यायचे आहेत आणि 40% तुम्ही ऑनलाईननं घेऊ शकता असं त्यांनी सांगितलेलं आहे ऑनलाईन CNE CPDमधून. परंतु तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये राहत असाल तर तुम्हाला अशा प्रकारचे हे याच्यात सूट दिलेली आहे. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात असाल तर तुम्हाला 60% तुम्ही ऑफलाईन करू शकता आणि 40% ऑनलाईन करू शकता. त्यानंतर जे उमेदवार समजा तुम्ही जर रेडी असाल तर 100% देखील तुम्ही ऑफलाईन करू शकता असं त्यांनी सांगितलेलं आहे. जे महाराष्ट्राच्या बाहेर किंवा परदेशात आहेत, म्हणजे जे समजा महाराष्ट्र सोडून बाहेर राहतात किंवा जे इंटरनॅशनल लेवलला आहेत, बाहेर आहेत, UKला वगैरे अब्रॉडला बाहेर आहेत, अशांसाठी 100% तुम्हाला पॉईंट्स करणं कंपल्सरीच आहे. म्हणजे तुम्हाला 150 पॉईंट काही करून करणंच आहे. तुम्ही काही करा पण 150 पॉईंट करा असं सांगितलेलं आहे. मग त्यासाठी तुम्हाला ऑनलाईनची अट आहे, ऑफलाईनची त्याने अट दिलेली नाही, ऑनलाईनची अट दिलेली आहे की तुम्हाला ऑनलाईनच्या माध्यमातून तेवढे पॉईंट्स कव्हर करणं गरजेचं आहे. आता राहिला प्रश्न असा की ऑनलाईन तेवढ्या CNE होतात का, झाल्यात का, हा देखील विचार करणं गरजेचं आहे. जर झाल्या असतील आणि तेवढी मर्यादा असेल तर म्हणजे पार्टिसिपेशनसाठी तेवढे व्हॅकंट असतील तर ती गोष्ट वेगळी, परंतु तुम्हाला हे कंपल्सरी असताना सांगितलेलं आहे. तर त्यानंतर दुसरा आहे वास्तव्यासंबंधी पडताळणी. आता तुम्ही जर कायमस्वरूपी महाराष्ट्रात राहत असाल तर तुम्हाला तुमचा रेसिडेंटल प्रूफ वगैरे काहीतरी द्यायला लागेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. शासकीय संस्था व शासकीय सेवेत कार्यरत परिचारिकांसाठी विशेष तरतुदी. आता ह्यांनी 6वा जो पॉईंट मांडला आहे तो असा मांडला आहे की जे गव्हर्नमेंटमध्ये काम करत आहेत अशांसाठी स्पेशल त्या ठिकाणी तरतुदी केलेल्या आहेत. आता स्पेशल तरतुदी काय आहेत आपण बघूयात. अशा काही एवढ्या मोठ्या खास स्पेशल तरतुदी नाहीत, पण ते स्पेशल तरतुदी नावाखाली त्यांनी सांगितलेलं आहे.
आता जे इन सर्व्हिस एज्युकेशनचे प्रोग्राम असतात गव्हर्नमेंट करतं, ट्रेनिंग आपण म्हणतो ट्रेनिंगला गेला किंवा ट्रेनिंग आहे हे ते आहे ते आहे, तर ते ट्रेनिंग ज्यांचं ज्यांचं झालं आहे त्यांच्यासाठी एक विशेष पॉईंट त्या ठिकाणी ते देणार आहेत. म्हणजे तेही प्रकारचं एक प्रकारचं वर्कशॉपसारखंच आहे किंवा एक CNE सारखंच आहे. तर ते ज्यांनी ज्यांनी अटेंड केलेलं आहे त्यांना तिथले पॉईंट्स भेटणार आहेत. आणि जर विचार केला तर ते त्या ठिकाणी 10 पॉईंट भेटणं गरजेचं आहे, परंतु त्या ठिकाणी ते 10 पॉईंट देत नाहीत, तुम्हाला 2 पॉईंट किंवा 3 पॉईंट किंवा 5 पॉईंट देतात खरा विचार केल्याच्या नंतर. ही फक्त दाखवायच्या गोष्टी वेगळ्या आहेत. त्यानंतर दुसरं आहे पात्रता. त्याच्यासाठी कोणकोणते विभाग पात्रता आहेत. आरोग्य सेवा संचालनालय जसं की DHS आहे, DMAR आहे, जिल्हा परिषद, नगरपालिका किंवा शासकीय जे काही गव्हर्नमेंटचे ऑफिसेस वगैरे हॉस्पिटल्स वगैरे आहेत, ज्या ठिकाणी काम करणारे जे स्टाफ नर्स आहेत यांना ते पात्र आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर खाली शासकीय इन हाऊस CPD कार्यक्रम. आता हे कार्यक्रम कसे अरेंज करायचे, काय करायचे, त्याची पूर्वसूचना गव्हर्नमेंटला देणं गरजेचं आहे. म्हणजे MNCला तुम्ही अगोदर त्याची पूर्वसूचना द्यायची आहेत. पूर्वसूचनेमध्ये काय काय येतं की कार्यक्रमाचे शीर्षक कशाचे आहे, जसे की न्यूबॉर्न असेसमेंट वगैरे आहे किंवा न्यूबॉर्न केअर वगैरे आहे किंवा न्यूनेटल केअर आहे किंवा दुसरं लेबर वगैरे आहे, डिलिव्हरी, कंडक्शन ऑफ डिलिव्हरी वगैरे, हँड्स ऑन डिलिव्हरी वगैरे आहे. असे काही अलग अलग प्रोग्राम गव्हर्नमेंटचे CPR प्रोग्राम असतात. तर ते प्रोग्राम आहेत, त्याचं शीर्षक, त्यासोबत दिनांक, कालावधी, कधी कुठं काय होणार आहे ते सगळं सांगायचं. त्यानंतर विशेष तज्ज्ञ कोण आहेत, म्हणजे कोणकोणत्या ठिकाणी पार्टी हे स्पीकर बोलवले आहेत त्यांची माहिती वगैरे सगळं, आणि किती पॉईंट्स आम्ही देणार आहोत ते त्या ठिकाणी सांगायचं. अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही जर गव्हर्नमेंटला MNCला कळवायचं तरच तुम्हाला त्याचे पॉईंट्स अकाउंटला भेटणार. जर कळवलं नाही तर त्याचे पॉईंट भेटणार नाहीत. आणि जोपर्यंत परमिशन भेटत नाही तोपर्यंत CNE जरी अटेंड केली तरी तुम्हाला पॉईंट भेटणार नाहीत असं सांगितलेलं आहे. किंवा त्यानंतर दुसरं आहे 6.5मध्ये कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर कागदपत्रे सादर करणे. जर समजा तुम्ही CNE झाली तुमची एखाद्या गव्हर्नमेंट सेटअपमध्ये, तर तुम्हाला त्याचे डॉक्युमेंट्स देणं गरजेचं आहे. डॉक्युमेंट्समध्ये काय उपस्थिती नोंद, किती किती लोक आहेत, त्यांचे साईन वगैरे, सिग्नेचर जे आहे, अटेंडन्स शीट वगैरे ते देणं आहे. कार्यक्रमाचा अहवाल आहे, कोण कोण सहभागी झालं, किती पार्टिसिपंट आलते, काय आलते, त्यांचे फोटो वगैरे, ते सगळं त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे, त्यांना दाखवायचं आहे, तरच तुम्हाला ते पॉईंट भेटतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता श्रेयांक मंजुरी म्हणजे काय, हे जे पॉईंट्स आहेत क्रेडिट कधी होणार, खात्यावरती जमा होतील ज्यावेळेस तुमचं सगळं होईल त्यावेळेसच ते खात्यावरती जमा होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसरा आहे मान्यताप्राप्त CNE CPD कार्यक्रमांसाठी श्रेयांकांमध्ये सुधारणा. आता जे मान्यताप्राप्त कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये कशी सुधारणा केलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र परिचर्या परिषदेस अनिवार्य 150 श्रेयांकाची आवश्यकता, 75 CNE CPD श्रेयांकांपर्यंत कमी करण्याबाबत विविध निवेदने प्राप्त झाली होती. म्हणजे आपल्या ज्या नर्सिंगच्या संघटना आहेत, नर्सिंगच्या संघटनांनी त्यांना 150 पॉईंटऐवजी आम्हाला 75 पॉईंट करू द्या अशा प्रकारचे लेटर त्यांना दिले होते MNCला, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे मुळात आपली मागणी अशी आहे की आम्हाला ती CNE नकोच आहे, जी कंपल्सरी CNE आहे ही नको आहे, अशी आपली मागणी आहे. परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की अशी काही तुमची मागणी वगैरे नाही आहे, तुमच्या संघटनेनेच आम्हाला सांगितले की आम्हाला 75 पॉईंट करायचे आहेत, तर अशा प्रकारे त्यांची आवश्यकता आहे असं त्यांचं अलग अलग संघटना किंवा अलग अलग जे काही संस्था आहेत त्यांच्यामार्फत त्यांना निवेदन प्राप्त झाली होती. तर प्राप्त निवेदनांचा तसेच भारतीय परिचर्या परिषदेमार्फत निर्धारित करण्यात आलेल्या नियामक चौकटीचा विचार करून महाराष्ट्र परिचर्या परिषदेच्या कार्यकारी समितीने जी काय त्यांची MNCची समिती आहे त्यांनी सांगितलेलं आहे, काय नियम काय दिलेत बोखाली. त्यांनी सांगितलं की 150 CNE CPD श्रेयांकाची अनिवार्य आवश्यकता कायम राहील, कारण ती भारतीय परिषद व महाराष्ट्र परिचर्या परिषद नियम 1971 यांच्याशी सुसंगत आहे. म्हणजे तुम्ही काही जरी केलं, तुम्ही 100 जरी आम्हाला निवेदन दिले किंवा काही जरी केलं तरी आम्ही 150 अट काही कमी करणार नाहीत, तुम्हाला काही करून तेवढे अटेंड करावेच लागतील. त्यासाठी जे काय फीस वगैरे असते ते पैसे वगैरे तुम्हाला भरावेच लागतील. अशा प्रकारचं हे थोडक्यात एक सेंटेन्स झालं. त्यानंतर तथापि परिचारिकांना निर्धारित श्रेयांक पूर्ण करणे सुलभ होण्यासाठी मग त्यांनी काय केलं, दुसरं सोल्युशन काय काढलं. अगोदर काय व्हायचं, ऑफलाईनला 5 पॉईंट भेटायचे आणि ऑनलाईनला 2 पॉईंट भेटायचे. मग त्यांनी त्याची सुधारणा करून काय केलं, ऑनलाईनला 2 किंवा 5, 3 किंवा 5 पॉईंट दिले आणि ऑफलाईनला 10 पॉईंट दिले असं सांगितलेलं आहे त्यांनी त्याच्यामध्ये. तर हा बदल केलेला असं सांगितलेलं आहे. परंतु आता लागू क्षेत्रामध्ये काय आहे, परिपत्रक महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंदणीकृत अशा सर्व परिचारिका यांना लागू राहील याची नोंद घ्यावी. ठीक आहे, म्हणजे हे जे आहे, हे जे वरचं जे दिलेलं आहे ते सगळ्यांना लागू आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर अंमलबजावणीची तारीख, हे परिपत्रक तात्काळ प्रभावाने लागू करण्यात येत आहे. या परिपत्रकातील तरतुदींना महाराष्ट्र परिचर्या परिषदेच्या कार्यकारी समितीने 12/6/25 रोजीच्या ठराव क्रमांक 19 अन्वये मंजुरी दिलेली आहे. म्हणजे हे जे परिपत्रक आहे आता जे लागू करायचं आहे हे सगळं परिपत्रक, ह्याच्यासाठी
12/6/25ला जी मीटिंग झाली एम-एन-सीमध्ये जे काही मेन लोक आहेत त्या लोकांची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये एक ठराव केला आणि ठरावानुसार त्यांनी सांगितलं की काही करून तुम्हाला हे 150 पॉईंट कंपल्सरी करणंच आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आहे. त्यानंतर दुसरे 10वी सूचना त्याच्यामध्ये सर्व नोंदणीकृत परिचारिका, नोंदणीकृत प्रसूती परिचारिका, ज्या आशा वर्कर वगैरे ANM वगैरे आहेत, तसेच परिचर्या शिक्षण संस्था ज्या आहेत, ट्रेनिंग हॉस्पिटल्स वगैरे आहेत, कार्यक्रम आयोजक तसेच संबंधित सर्व भागधारकांनी या परिपत्रकातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे हे तुम्हाला कंपल्सरी पालन करणं आहे. तसेच परिचर्या शिक्षण संस्थांचे प्राचार्य, नोंदणी अधिकारी, परिचर्या सेवा प्रमुख तसेच महाराष्ट्र परिचर्या परिषदेमार्फत मान्यताप्राप्त CNE-CPD कार्यक्रमांचे आयोजक यांनी परिपत्रकाची माहिती सर्व संबंधितांपर्यंत पोहोचवून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीस आवश्यक ते सहकार्य करावे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे ह्यांनी असं सांगितलं की हे जे कॉलेजचे जे काही संस्थाचे जे काही लोक आहेत, जसं की प्रिन्सिपल्स वगैरे आहेत किंवा जो कोणी अधिकारी असतील जे काय करतात हे CNE वगैरे अरेंज करतात, अशा लोकांनी काय करायचं आहे, नर्सिंगमध्ये याच्याबद्दल जागरूकता निर्माण करायची आहे आणि होईल तेवढं काय करायचं आहे, CNE-CPD करून घ्यायचे आहेत किंवा त्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यायचं आहे आणि CNE-CPD कंडक्ट करायचे आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे ओव्हरऑल. म्हणजे याचा अर्थ असा, हे जे परिपत्रक आहे पूर्णपणे जवळपास अन्यायकारक असल्यासारखं आहे. काही दिवसाखाली नियम वेगळे होते, काही दिवसाखाली नियम बदललेत. रोज याच्यामध्ये काहीतरी मुद्दाम खुन्नस काढल्यासारखं किंवा असं काहीतरी करायचं आहे म्हणून असं फक्त नर्सिंगलाच हे करायचं म्हणून हे केल्यासारखं हे परिपत्रक आहे. जे बाकीचे जे प्रोफेशन आहेत, आपण ज्याला नोबेल प्रोफेशन असं म्हणतो, त्यांच्यामध्ये काही अशा काही अटी नाहीत. जर विचार केला तर आपले जे नर्सेस आहेत ऑलरेडी हॉस्पिटल हे ओव्हरलोड आहेत, मग कमी नर्सेस आणि पेशंट जास्त आहेत, तरी देखील आपण आपलं काम व्यवस्थितरित्या पार पाडतो आहे. हे असताना देखील अशा प्रकारे हे सगळे ऑफलाईन लेक्चर अटेंड करणं वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्याला तेवढा वेळ भेटत नाही आहे. त्याच सुट्ट्या, कधी नाईट ऑफ डे ऑफ वरती कधी ड्युटीला जायला लागतं. अशा केसेसमध्ये हे सगळं ॲडजस्ट करून एवढे सगळे CNE पॉईंट क्रेडिट करून घेणं ही खूप किचकट प्रोसेस आहे. जर तसा विचार केला तर लाखो नर्सेस आहेत, लाखो नर्सेसनी जर याच्यावरती सगळ्यांनी जर असंच CNE अटेंड करायचं म्हणलं तर हॉस्पिटलची सिस्टीम आहे ती पूर्णपणे मोडकळीस येणार आहे. आणि हे जे INCच्या नावाखाली जे काही MNCचं चाललेलं आहे याच्यासाठी काही ना काही करणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेस ह्यांचे जे सर्क्युलर वगैरे येतात MNCचे हे पूर्णपणे व्यवस्थित नसतात. याच्यामध्ये डबल मिनिंगचे शब्द किंवा डबल माइंडेड बरेच सेंटेन्स असतात. त्यामुळं ते संभ्रमात टाकण्यासाठी अशा प्रकारे केलं जातं. आता जे लास्ट सर्क्युलर होतं ह्याचं 26 तारखेला काढले 2 दिवसाखालचं, त्या सर्क्युलरमध्ये त्यांनी सांगितलं होतं 30 ते 50 पॉईंट करणं कंपल्सरी आहे असं सांगितलं होतं. आता 30 ते 50 पॉईंट कुणाला करायचे, काय करायचं, त्याच्यामध्ये असं कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी तसं काही त्यांनी नमूद केलं नव्हतं. परंतु आजच्या सर्क्युलरमध्ये त्यांनी जरा थोडंसं स्पष्टतेनं सांगितलेलं आहे. म्हणजे हे जे सर्क्युलर्स आहेत हे फक्त संभ्रमात ठेवण्यासाठी आणि हे जे काही परिपत्र काढले जातात ते सगळे फक्त वेठीस ठेवण्यासाठी आहेत. तर अशा प्रकारे हे जे जाचक काही अटी आहेत त्याच्यासाठी खरंच काहीतरी करणं गरजेचं आहे. कारण एवढ्या कमी वेळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करणं शक्य नाही. आता जरी 30 किंवा 50 केले तरी पुढच्या 5 वर्षांमध्ये पण हीच त्या ठिकाणी हाल होणार आहेत. कारण 2025च्या अगोदर किती CNE MNC मार्फत झाले हे देखील बघणं गरजेचं आहे. त्या 3 वर्षामध्ये किती झाले आणि इथून पुढे किती होणार आहेत याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. आणि असंच जर चालू राहिलं तर मग नर्सिंगची जी काही सिस्टीम आहे, जी काही साखळी आहे ही सगळी प्रोव्हाइड करण्याची नर्सिंग केअर ती विस्कळीत होण्याला काही वेळ लागणार नाही. तर मित्रांनो, जर हे व्हिडिओ चांगला वाटला तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.